जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. जे काही कठीण प्रसंग येणार आहेत ना ते येऊ दे. आपण दोघं मिळून त्यांना सामोरे जाऊ. आणि गुरुजींनी काय सांगितलंय हे लक्षात ठेव. आपल्या दोघांना एकत्र आणणारं आपलं पिल्लूच आहे. ते आपल्याला कधीच वेगळं होऊ देणार नाही. वैदेही, मला असं कळलंय की शीतल आणि शाल्मली मूल अडॉप्ट नाही करू शकत. मूल दत्तक नाही घेता येणार. हे सगळं शाल्मली नाही सहन करू शकणार. मला खूप काळजी वाटते. आय एम रिअली वरीड. आपण उद्या नाव ठेवल्यानंतर त्या समारंभातच शाल्मलीला बाळ दिलं तर? काय बोलतोस तू? उद्या? हो, म्हणजे आपण जेवढा वेळ पिल्लू सोबत घालू तेवढे आपण तिच्यात अडकत जाणार. म्हणून मग उद्याच शाल्मलीला बाळ द्यायचं का? हाय. काय? शाल्मली, हे काय आहे? न्यू लाईफ, न्यू फेज, सो न्यू लुक. तुला माहितीये, तुझ्या बाबांनी आपल्याला हे घर दिलं आणि सगळं सामान वगैरे सुद्धा लावून दिलं. पण ह्या घराला घरपण ना तुझ्या संस्कारांमुळे येतं. म्हणजे हे घर मला आपलं वाटतंय, माझं वाटतंय. वैदेही, तू या घराला ना सजीव बनवलंयस. मी माझ्या जगात नसतो, तुम्ही तुमच्या विश्वात असता, पण आठवणींच्या दुनियेमध्ये मला माझ्या समोर दिसतात. तुमचे हसणे आणि बोलणे, त्यात माहीचे नाजूक रडणे, माझे असेच मध्येच थांबून तुमच्या आठवणीत बुडणे. त्या आठवणींबरोबर तुम्ही सुद्धा बरोबर का येत नाही? मानस वैदेहीचं प्रेम आणि मानस वैदेहीची माही. वैदेही, ही बाईक बघ, तुझी किती आतुरतेने वाट बघते. निघूया? येस. फडके काका एक खूप मोठे पब्लिशर आहेत. सो मी त्यांना जस्ट मानसच्या बुकची आयडिया सांगितली. ते म्हणाले कमाल आयडिया आहे, त्यांना खूप आवडली आणि ते आपल्याला गाईड करायला तयार आहेत. सो त्यांना आपण लंच टाइम मध्ये भेटायचं आहे. लंच टाइम राईट? म्हणजे अराउंड 1:30. मी तुला ऍड्रेस मेसेज करतो, डायरेक्ट भेटूया. हो, डिरेक्ट. ओके, सुपर. कवितेचे तुझं वेड लागले, कवितेचे मग डोहाळे, कविता बनली सणमूर्त, झाली कविता सुख सोहळे. एकतर बाबांना काहीही वाटणार नाही, आणि समजा वाटलं तर मी सांगेन ना बाबांना की मी टाकलं होतं तुझं नाव आणि मी सांगितलं तुला जायला. आणि मुळात त्यांना असं काही वाटणारच नाही. डोंट वरी, तू जा बिंदास ऑडिशनला. मी करेन सगळं मॅनेज. कमाल यार, कुठे गेले सगळे? हॅलो. मामा मामीला घेऊन तू जरा थोड्या वेळासाठी फडके काकांच्या ऑफिस मध्ये येऊ शकतेस का? माही आहे माझ्या बरोबर, तिला सोडून अशी कशी येऊ मी? माहीला थोड्या वेळासाठी मानसकडे ठेव. तिकडे आयत्या वेळेला ऑफिस मध्ये माहीला माझ्याकडे ठेवून पार्लरला जायची काय गरज होती?
नाही म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण आयत्या वेळेला आणल्यामुळे माझी सगळी कामं अडकली. इकडे बाहेर माणसं थांबली. ऐकलंस ना, कळलं असेल ना तुला आता. चल वैदेही. हो खेळणी पण घेत. हो घे. हा चल चल. वैदेही, वैदेही उठ ना. वैदेही, 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 ऐक ना. माही माही अगं बघितलंस ना, शेवटी बाईच बाईच्या उपयोगी पडते. मग माहीच्या वयाची असली तरीही बरोबर कशी रडली ना वेळेवर. अरे पण आता रडत होती आणि शांत सुद्धा झाली. बाबाच्या हृदयाची धडधड, घरात असते तुझीच गडबड. शरण येती तुलाच सगळे, कुणीच नाही तुझ्या ग वरचढ. बाबा अन माहीची लाडकी, घरच्या सर्वांची आवडती. जिने जोडले मानस माहीला, एकदा माफ कर ना ग वैदेही मला. मीरा कुठे आहे ग? उठली नाही अजून? उठल्यात. मग आहे कुठे? दादांच्या ऑफिसला गेल्यात. आणि देवदादा येईपर्यंत त्या रोज ऑफिसला जाणार आहेत असंही सांगत होत्या. तुम्ही तिघेही अगदी वेळेवर आलात. म्हणजे आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. आज काय वेगळं? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहे. आवडलं गिफ्ट? खूप आवडलं. मग आता मला माझं रिटर्न गिफ्ट हवंय. कंपनीचं हैदराबादला हेड ऑफिस आहे. तिथे काहीतरी मेजर प्रॉब्लेम झाला असणार. त्याशिवाय ती असं गडबडीत बोलवणार नाहीत. सो मला जावं लागेल. तिचा नवरा घरातून बाहेर गेलाय म्हटल्यावरती घरामध्ये ती आता एकटीच असणार. आणि ती घरात एकटी असणार म्हटल्यावर आपण तिला गाठणार. बरं हात पुढे करा, दही साखर देते.